गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूने नक्की न्याय करेल। काय असतं बघा, शेवटी सरकार जर गोरगरिबाला विचारलं तर गोरगरिबाचा दुवा, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणारं न्यायालय, न्याय मंदिर असतं। त्यामुळे न्यायदेवता आमचाही न्याय करणार, न्याय 100% मिळणार। न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं, कायद्याचं, नियमाचं उल्लंघन केले नाही। आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलो। ह्याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा, मैदानाला लावा। तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही। आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाहीये। न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई, तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या। त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत, आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो। पुढेही आम्ही न्यायदेवता सांगेल तसं पालन करत राहू, 100% तसं करत राहू। नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार, काही वेळ आली तरी राहणार। राहिला विषय सरकारचा, सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन, इकडे जाऊन, तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांनाही सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। मराठा आणि कुणबी हा एकच, या जाहीरशिवाय मुंबई सोडत नाही। सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं आहे। त्याला काय अडचण आहे ते आम्हाला सांगा। सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण आहे त्या सांगा। मराठा आणि कुणबी एके याला पण काय अडचण आहे ते आम्हाला सांगा। सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120(ब), 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे।